नमस्कार. लेख चौथा, ज्ञानेश्वरी मंत्रांची महाराणी. हा लेख लिहिलेला आहे स्वामी श्री सवितानंदजी. 18व्या अध्यायातील 373 आणि 374 आपण ओवी ऐकूयात. अगा 52 वर्णा परता, कोण मंत्रू आहे पंडू सूता. का 52 हिनू चरिता, जीवू आधी. परी मंत्राची कडसणी, जव नेणी जे कोदंड पाणी. तव उच्चार फळवाणी, न पेवे जेवी. ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्रातील हजारो लोकांचा नित्य वाचनाचा ग्रंथ. वारकरी संप्रदायातील काही भक्त असेही असतील की जे रोज सकाळी ज्ञानेश्वरीतील काही ओव्या वाचल्याशिवाय जेवत पण नसतील. तत्त्वज्ञान, भक्तियोग, जीवन जगण्याचं शास्त्र अशा अनेकविध विषयांचा वारकरी पंथाचा मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांना नित्य वाचनाने आपला उद्धारक वाटणारा, साधना उपासनेच्या दृष्टीने नित्य पठनाचा ग्रंथ म्हणून अलौकिकच आहे. परंतु याचं एका दृष्टीने अध्ययन, संशोधन, अनुशीलन जसं व्हायला पाहिजे आहे तसं काही झालेलं नाही आहे. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने आमची स्वतःची केवळ मान्यता, धारणाच नाही तर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे की ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी मंत्र आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की कोणती ओवी कोणत्या रोगासाठी, कोणत्या आजारासाठी वापरली जाऊ शकते याचा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी भक्तांनी अभ्यास करणं जरुरीचे आहे. आम्ही केलेले 3 प्रयोग पुढे आम्ही देणारच आहोत, ज्याचा अनेकांना लाभही झालेला आहे. अहमदनगरचे नामांकित वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर, सुवर्णपदक विजेते, MD and PhD, पण आयुर्वेदाचा खूप अभ्यासू, तथाकथित पोटभरू वैद्यांपेक्षा वेगळा, अध्यात्मात अतिशय रुची असलेला वैद्य. अनेक वर्षांपासून आम्ही संपर्कातच आहोत. एके दिवशी त्यांचा फोन आला की स्वामीजी, आम्ही हरलो म्हणून तुमच्या शरणी आलेलो आहोत. आम्ही विचारलं काय झालं. त्यांनी सविस्तर असं सांगितलं. ते असं आहे की त्यांची एक स्त्री रुग्ण म्हणजे पेशंट, मेनोपॉज पिरियड्स म्हणजे मासिक धर्म बंद होण्याची वेळ वयाच्या मानाने लवकर सुरू झाला. गर्भाशयात गाठ नाही, दुसरा कसलाही विकार नाही, पण मासिक धर्मात इतका रक्तस्राव होतो आणि तोही 2 दिवस नाही तर चांगले 8-10 दिवस की मलाच भीती वाटू लागली आहे की ही बाई इतर कोणत्या त्रासाने, आजाराने नाही तर अत्यंत रक्तस्रावामुळे म्हणजेच ॲनिमिया, शरीरात रक्ताच्या कमतरतेनेच मरेल की काय. पूर्वी तिने ॲलोपॅथीची औषधं घेतली पण काहीही फरक पडला नाही. म्हणून गायनॅक डॉक्टराने म्हणजे त्यांच्या नेहमीच्या प्रणालीने गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला. त्या बाईंनी डॉक्टरांना विचारलं की मला गर्भाशयाचा कॅन्सर आहे का. उत्तर मिळालं नाही. गर्भाशयात गाठ आहे का. नाही. मग ऑपरेशन कशासाठी करायचं. औषधांनी रक्तस्राव थांबला नाही म्हणून. त्यानंतर ती बाई माझ्याकडे आली. मी आयुर्वेदिक औषध देत आहे, इतरांना या औषधाचा फायदा होतो, पण या बाईला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे काय करावं हेच कळेनासं झालं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. आम्ही म्हटलं त्या बाईला रोज ज्ञानेश्वरीच्या किमान 300 ओव्या वाचायला सांगा. एका महिन्यात एक पारायण होईल. 2-4 पारायणं करायला सांगा. नंतर पुढे बघू. लक्ष्मीकांतने त्या बाईला तसं नीट समजून सांगितलं. त्या बाईने ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. 15 दिवसातच बराच फरक पडला. नंतर पारायण चालूच ठेवलं. तिचा सगळाच प्रश्न सुटला. ऑपरेशन पण करावं लागलं नाही. मुंबईहून एका प्राध्यापिकेचा फोन आला. वर सांगितला आहे ना तोच प्रकार. त्यांनाही ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. 5 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. त्या नियमितपणे ज्ञानेश्वरी वाचतात. ऑपरेशन करून गर्भाशय काढावं लागलं नाही. हा प्रयोग आम्ही अजून काही भगिनींवरही केला आहे, ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकायला सांगितलेलं होतं. त्या सर्वजणी नियमित ज्ञानेश्वरी वाचतात. कुणालाही गर्भाशय काढावं लागलं नाही. अनेक प्रयोगांती आम्ही या निष्कर्षाप्रत पोचलो की जर स्त्रीवर्गाने नियमित रोज कमीत कमी 300 ओव्या तरी म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली तर त्यांचे बहुतांशी
गर्भाशयासंबंधी आणि इतर गायनॅक प्रॉब्लेम आपोआप दूर होतात. ज्यांचे गर्भाशयाचं शस्त्रकर्म होऊन इतर त्रास होऊ लागलेले आहेत, त्या समस्त मातृवर्गाला, भगिनी वर्गाला आणि कन्यांना आग्रहाने आम्ही सांगू, रोज ज्ञानेश्वरी वाचा. आम्ही सांगलीला आश्रमाचे दीक्षित साधक एक आहेत, श्री राजेंद्र घाटगे यांच्याकडे मुक्कामाला होतो. तिथे भेटायला इनाम धामणी या गावातील एक गरीब वयस्क शेतकरी 3 जिने चढून वर आला. नमस्कार केला. हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामीजी, या गरीबावर फार मोठे उपकार केले. आम्ही तर आश्चर्याने त्या वृद्धाकडे पाहतच म्हटलं, बाबा, आम्ही तुम्हाला कधी पाहिलंच नाही आहे, कधी भेटलोही नाही आहे, काही परिचयच नाही, तर आम्ही तुमच्यावर उपकार तरी कसे करणार? ते म्हणाले, सांगतो. मागच्या वर्षी माझ्या कमरेत खूप दुखायला लागलं. आधी सरकारी डॉक्टरांना दाखवलं, मग थोडे पैसे गोळा करून खाजगी डॉक्टरांना दाखवलं. सगळ्यांनी एकच सांगितलं की कमरेच्या या तुमच्या दुखण्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. आम्ही ऑपरेशन यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही. 50-50% दोन्हीही शक्यता, यशस्वी होण्याची किंवा फेल होण्याची. खर्च अंदाजे 3 लाख रुपये. मी छोटासा गरीब शेतकरी 3 लाख कुठून आणणार हो? थोडीशी शेती आहे, 2 मुलं आहेत, तेही बाहेर मोलमजुरीचं आणि इतर काम करून कसे बसे 2 पैसे कमवतात. त्यातूनच सर्वांचे 2 वेळचं पोट भरतं, एवढंच आहे. हाताशी 300 रुपये पण शिल्लक राहत नाही, तर 3 लाख कुठून आणू? दिवसभर अंथरुणावर कणं तळमळत पडून असायचो. त्याचवेळी माँ भगवतीने अशी लीला केली की कुणीतरी माझ्या मोठ्या मुलाला तुमच्या पुस्तकाबद्दल सांगितलं, स्तोत्र मंत्राचं विज्ञान. त्याने ते कोणा ओळखीच्यांच्याकडून आणलं, वाचलं आणि मला सांगितलं की बाबा, यात कंबर दुखण्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या दिवसातून स्पष्ट आवाजात, एका श्वासात 3 चरण, दुसऱ्या श्वासात 4था चरण 7-8 वेळा म्हणायच्या. करून बघा. आणि मी सुरू केलं. दिवसातून 7-8 वेळा नाही तर चांगले 40-50 वेळा म्हणायचो. आठवड्यातच माझ्या दुखण्यात खूप फरक पडत गेला. 15 दिवसांनी मी हळूहळू चालत जायला लागलो. मला घरातल्या घरात संडासला जायला देखील वेदना व्हायच्या. तो मी 2-3 किलोमीटर चालायला लागलो. त्या ओव्यांनी जणू काही मला नवजीवनच दिलं. माझं दुखणं संपूर्णतः गेलं. मी आता स्वतः शेतात सगळी कामं करतो. कंबर अजिबात दुखत नाही. हे सर्व फक्त तुमच्यामुळे घडलं, म्हणून तुमचे उपकार. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्यांनी कंबरदुखीच्या व्याधीवर अनेकांना लाभ झालेला आहे. इतकंच नाही तर ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्यांनी पण त्यांच्या मित्रांकडून शिकून म्हटले आहेत, त्यांनाही लाभ झाला आहे. असे शेकडो फोन आम्हाला आजपर्यंत आलेले आहेत. चर्चेच्या ओघात या संदर्भात दुसरी घटना. नागपूरच्या रामकृष्ण मठाचे ज्येष्ठ साधक डॉक्टर नांदेडकर यांचा एकदा फोन आला आणि ते म्हणाले, स्वामीजी, वैद्यकीयदृष्ट्या आम्ही सर्व तऱ्हेने हारलो, थकलो आणि म्हणून शेवटी तुमच्या मदतीचा दावा करतो आहे. आम्ही म्हटलं, काय झालं? त्यावर ते म्हणाले, माझ्या धर्मपत्नीला गेल्या काही वर्षांपासून कानात गोंगाट, टिनिटस म्हणतात त्याला, ऐकू येत आहे. आता तो त्रास तिला एवढा वाढला आहे की तिला भीती वाटायला लागली आहे की कानात सतत ऐकू येत असलेल्या या गोंगाटाने ती वेडी म्हणजे अगदी पागल होईल की काय. मी स्वतः डॉक्टर, सुरुवातीला काही औषधं दिली, काहीच फरक पडला नाही. म्हणून कानाच्या तज्ज्ञ म्हणजेच ENT डॉक्टरांच्याकडे नेलं. त्यांनी तपासलं आणि म्हणलं, कानाच्या पडद्याला छिद्र नाही, कानामागे असलेल्या द्रव पदार्थात कोणतीही विकृती नाही. थोडक्यात म्हणजे मेडिकली असं कोणतंच कारण मला सापडत नाही की ऐकू येणाऱ्या गोंगाटाचं निदान करता येईल. त्यामुळे मी औषध तरी कोणतं देऊ? एक शक्यता आहे की मेंदूत काही छोटी मोठी गाठ किंवा अन्य विकृती असेल तर तुम्ही न्यूरोसर्जन किंवा न्यूरोफिजिशियनला दाखवा. त्यांनाही दाखवलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे CT स्कॅन आणि MRI पण केला. इतर तपासण्या झाल्यात. फलित 0. आता तुम्ही सांगा स्वामीजी, तुम्ही काही मदत करू शकता का? काही मार्गदर्शन करू शकता का? मग त्यांना आम्ही ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या अध्यायातील पहिल्या
15 ओव्या रोज एक वेळा वाचायला सांगितल्या. हा उपाय 42 दिवस करा आणि 43व्या दिवशी फोन करा असंही सांगितलं. सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी बरोबर 43व्या दिवशी फोन केला आणि म्हणाले, आश्चर्य आहे, बाईंना 80% आराम झालेला आहे. आम्ही म्हणालो, अजून पुढे 42 दिवस चालूच ठेवा. हा प्रयोग खरं तर आम्ही ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या या औरंगाबादच्या श्री एकनाथ संशोधन मंदिर यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या आधारे सांगितला होता. त्यानंतर आम्ही कानाच्या संदर्भातील म्हणजे श्रवणेंद्रिय आजारावर अजूनही काही जणांवर प्रयोग केले. अकोल्याचे एक गोसेवक, सेवेला पूर्णपणे समर्पित, आर्थिकरित्या पण संपन्न, त्यांना वयोमानाने आणि इतर कारणाने ठार बहिरेपणा आला. ऐकण्याचं मशीन लावून पण ऐकू येईना. त्यांनी वरील प्रयोग केला आणि थोड्याच दिवसांनी मशीन लावून का होईना ऐकू यायला लागलं. तुम्हाला आवर्जून आणि आग्रहाने सांगतो, औरंगाबादच्या संशोधन मंदिर, खडकेश्वर प्रकाशन, ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या हे पुस्तक आपल्या घरात अवश्य ठेवा, संग्रही असू द्या. आम्ही स्वतः ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील पहिल्या काही ओव्या ज्या गुरुस्तुतीच्या आहेत त्यावर नेहमी चिंतन करत असतो. कारण 10व्या अध्यायातील ओव्यांप्रमाणे या ओव्यांची रचना ही अत्यंत विलक्षण आहे. नेमक्या कोणत्या आजारावर कशा वापरता येतील यावर आम्ही चिंतन करीत असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तांना, ज्ञानेश्वरीच्या नित्यवाचकांना, उपासकांना आमची करबद्ध प्रार्थना आहे, विनंती आहे की आपण सगळे मिळून याचा मंत्रशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करू, म्हणजे वर सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे अनेकांना औषधावाचून किंवा कमीत कमी औषध घेऊन रोगमुक्त करता येईल. आपण तसा अभ्यास करू शकू, प्रयत्न करू शकू तर तो मराठी भाषिकांसाठी फारच उपकारकच ठरेल. आम्ही या शरीराच्या जन्मदात्याकडून म्हणजे वडिलांकडून जे ज्ञानेश्वरीचे चांगले अभ्यासक आणि उपासक होते ऐकलं होतं की माऊली ज्या 18 अक्षरी मंत्राचा जप करून कैवल्यपदाला प्राप्त झाले, तो 18 अक्षरी मंत्र त्यांनी गुप्तपणे विलक्षण पद्धतीने ज्ञानेश्वरीतच लपवून ठेवला आहे. ज्ञानेश्वरी वाचकांना त्याचा अप्रत्यक्ष लाभ होतो, पण तो संपूर्ण मंत्र कोणालाच सापडलेला नाही. आम्हाला शंका येते, 18 अध्यायात 18 अक्षरं लपवलेली असतील तर प्रत्येक अध्यायात कोणतं अक्षर वारंवार आलेलं आहे, इतर अक्षरांपेक्षा जास्त वेळा आलेलं आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल. तसंच ब्रह्मलीन महायोगी टेंबेस्वामी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांच्या काही रचनेत जी चमत्कृती आहे आणि स्तोत्राचं 1, 3, 5वं अक्षर वगैरे तशीच रचना माऊलींनी पण केली असेल का? चला आपण या भगीरथ कार्याला सुरुवात करूया. ती ज्ञानगंगा आपल्या सर्वांसाठीच प्रकट करण्याचा अविरत प्रयत्न करूयात. येताना मदतीला असो. इथेच आजचा आपला लेख 4था आपण संपवणार आहोत.